नमस्कार, माझं नाव लक्ष्मण काशीराम अवकिरकर. मी रायगडावरती आज 12 वर्ष गाईड काम करतो आहे. माझं हिरकणीवाडी गाव आहे, रोपवेच्या पायथ्याशी. माझा नंबर आहे 8329248506. कधी रायगडावरती आलात तर नक्कीच या, आपण भेटूया इथे आणि मी तुम्हाला पूर्ण रायगड किल्ला गाईड म्हणून एक दाखवू जाणार आहात. हाच तुमचा परतीचा मार्ग रोपवेचा. आता ही रायगडाची मागची बाजू आहे, बॅक साईड आहे. ज्या ट्रॉलीमध्ये बसून तुम्ही 4 मिनिटांमध्ये रायगडावरती पोहोचलात, हा रोपवे प्रायव्हेट आहे. 96 मध्ये हा रोपवे झाला. पण ज्या डोंगरावरती आपला रोपवे आहे तोच कडा इतिहासामध्ये हिरकणीचा कडा. तुम्ही ऐकलं असेल, हिरकणी जी माता आपल्या लेकरासाठी उतरून खाली गेली ना, तो हाच कडा होता. याची माहिती आपण पुढे घेणार आहात. पण याच महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या बदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडावरती मी तुमचं सर्वांचं सहर्षी स्वागत करतो. तुम्ही रायगड किल्ला याच्या आधी कधी पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, पण आता तुम्ही हा रायगड पाहणार आहात. रायगडाची आपण सरासरी उंची पाहिली तर समुद्र सपाटीपासून 2851 फीट तुम्ही आता उंचावरती. पण जिथे तुम्ही तुमची गाडी पार्किंग केले तिथून या गडाच्या हाईट आहे 1375 फीट. रायगड खूप मोठं आहे. गड तुम्हाला पूर्ण पाहायचं म्हटलं तर 2 दिवस कमी पडतील, कारण गड आपला 1200 एकरमध्ये गड आहे. 1200 एकर रायगडाचा तुम्ही हा वरचा परिसर पाहायला गेलात तर 100 एकर. 100 एकर रायगड पाहायचं म्हटलं पूर्ण 1 दिवस जातो. पण त्याच्यामधला आत्ता महत्त्वाचा बाल्य किल्ला साहेब, बाल्य किल्ला हा किल्ल्यामध्ये एक किल्ला असतो जो आपल्या राजांचा किल्ला. राजांच्या परवानगीशिवाय त्याखाली या बाल्य किल्ल्यामध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. पण आपण 4 मिनिटांमध्ये वरती पोहोचलात ना. या रोपवेच्या बाजूला बघा, हा खालचा डोंगर याला टच नाही, तो अलग. आणि या डोंगराचं नाव पाहिलं तर त्याला आता म्हटलं जातं आहे कोटल्याचा डोंगर. मग त्या डोंगरावरती इंग्रजांनी तोफा चढवून रायगडावरती अटॅक केली. कर्नल फॉर्थर आणि मेजर हॉल हे दोघे इंग्रज होते, ब्रिटिश होते. त्या दोघांनी त्या डोंगरावरती तोफा चढवून गडावरती अटॅक केली. रायगडाला नाहीतरी त्याकाळी 11 दिवस आग लागली होती. तर रायगड हा त्याकाळी पूर्ण पॅक होता. त्याच्यावरती छत होतं, सागाची लाकडं होती, त्याच्यावरती मातीची कबलं होती, याच्या आतमध्ये पैठणी कापड होती, रेशमी कापडं बोलतो आपण, त्याच्यामध्ये ती मशाल होती. कारण लाईट नव्हती ना. कल्पना करावी लागेल आपल्याला की त्याकाळी हा रायगड कसा असेल. कारण पूर्वी हा डोंगर होता, किल्ला नव्हता. या डोंगराचं नाव रायरीचा डोंगर. इतिहास वाचा आपला. आपल्या इतिहासामध्ये रायगडाची टोटल नावं पाहिली तर 14 आहेत या गडाची. पण ज्या बिल याला रायरी नावाने ओळखायची ना लोक, हा डोंगर ताब्यामध्ये होता आदिलशहाच्या. पण आदिलशहाने ताब्यामध्ये ठेवला मोऱ्यांच्या. नाव तुम्ही ऐकलं असेल, जावलीचे मोरे. प्रतापगड पाहिलाय का तुम्ही? दिसतो इथून. रायगडावरून तसे 8 किल्ले दिसतात, पण त्याच्यासाठी आपल्याला गडाचं हे वातावरण क्लिअर लागेल. तोरणा, राजगड, मकरंतगड, सोनगड, मानगड, लिंगाणा आणि प्रतापगड. हा समोरचं उंच डोंगर पाहताय ना, याच्या पलीकडे आपला प्रतापगड आहे. या डोंगराच्या पलीकडे म्हणजे इथून प्रतापगडाचं अंतर पाहिलं तर फक्त 70 किलोमीटर आहे गाडी मार्ग. मग त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेपर्यंत आपण आता वरती पोहोचलो. पण जेवढं आपण येताना हे खालचं खोरं पाहतो, याला 400 वर्षापूर्वी जावलीचं खोरं म्हटलं होतं. कारण त्याकाळी एक म्हण होती की अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडू शकते. पण 400 वर्षापूर्वी इथे खाली सोडलेला बलाढ्य हत्ती सापडणार, एवढं दाट जंगल होतं. आजही रायगडाच्या खाली काही ठिकाणी एवढं दाट जंगल आपले आहे की आपल्या सूर्याचं किरण ही जमिनीवरती पडत. मग जावलीचे मोरे हे आदिलशहाकडे काम करायचे. मग आदिलशहाने हा डोंगर ठेवला होता त्या मोऱ्यांकडे, आणि चंद्रराव मोऱ्याने यांचा वापर केला होता फक्त कैदी ठेवण्यासाठी. आता ही बांधकाम वगैरे काहीच नव्हती, फक्त हा डोंगर होता. मग डोंगर आपल्या राजाने लांबून पाहिला, त्यांना आवडला गेला. कारण रायगड हा अजिंक्य किल्ला आहे. याला अजिंक्य का म्हटलं जातंय? आपण रायगडाच्या आजही जरी खालून सभोवती फिरलात ना तर अशी डोंगर आहेत. आपण यांना बोलतो सह्याद्रीच्या रांगा. पण यांच्यामधला कोणताही डोंगर, कोणताही कडा रायगडाला टच किंवा अटॅच नाही. हा एकच दगड आहे, याला एकच मार्ग आहे, 2000 पायऱ्या. 96 मध्ये आपला रोपवे झालाय. रोपवे जर आपण आत्ता बंद केला मग एकच मार्ग. मेन पाहायला आपण गेलो तर रायगडाला आपल्या एकच दरवाजा आहे. आणि तो दरवाजा तुम्हाला जर आज बघायचा असेल तर गडावरून तुम्हाला आता 500 पायऱ्या उतरून खाली जावं लागेल. त्यावेळी गडाचा मेन गेट, त्याचं नाव पाहायला गेलं तर महादरवाजा. मग तो दरवाजा जाऊन तुम्ही आपण जर आत्ता बंद केला, मग आपल्या रायगडावरून खाली पोचेल ते पाणी, गडाखालून गडावरती पोचेल ती हवा. कारण पाणी आणि हवेला कोणी अडवत नाही. अजूनही रायगड अजिंक्यच आहे, फक्त रायगडावरती छत. म्हणून हा डोंगर राजाने लांबून पाहिला, त्यांना आवडला गेला.
मग त्या मोऱ्यांकडून हा गड जिंकून घेतला. 15 मे 1656 रायगड किल्ला जिंकला. 56 ते 70 14 वर्ष या गडाची बांधकामं चालू होती. म्हणजे 400 वर्षापूर्वी रायगड बांधायला शिवरायांना 14 वर्ष लागली होती आणि त्या लोकांना रायगड उद्ध्वस्त करा 11 दिवस लागले. पण त्या 14 वर्षामध्ये काय बांधलं? 350 इमारती कोरल्या. रायगडावरती 100 एकरामध्ये अशा 350 इमारती आहेत. 11 तलाव आहेत मोठी मोठी या डोंगरावर. 84 बारके टाकेत पाण्याचे. आपण 2 दिवसामध्ये काय पाहणार? 350 इमारती, 11 तलाव आणि 84 टाके. इथे प्रश्न पडतो आपल्याला की 350 इमारती बांधायला 400 वर्षापूर्वी हा दगड कुठून आणला? आपण 4 मिनिटांमध्ये वरती पोहोचलोय. आपण या 100 पायऱ्या चढतात. या आता बांधल्या 2007 मध्ये. गडाच्या फ्रंट साईडला अशा 2000 पायऱ्या. पूर्वी पायऱ्या नव्हत्या. त्या मार्गे हा दगड इथे आणणं शक्य नव्हतं. गडावरती खड्डा खोदला, दगडं काढली, गड बांधला. पण जिथे खड्डा पडला तिथे आडवं भिंत बांधलं, पाणी जमा झालं. पाणी अडवं आणि पाणी जिरवं. आता याच्यामध्ये मटेरियल गुल, चुना आणि सिस म्हणजे लीड म्हणून हे मजबूत. आता आपण गडाच्या आतमध्ये गेलात ना की तुम्हाला आतमध्ये विटांचं बांधकाम पाहायला भेटेल. हे पेशव्यांनी केलं. दगडी बांधकाम आपल्या राजांचे. कारण ज्याने ज्याने रायगडाला ताब्यामध्ये घेतला गडाचा वापर आपल्या पद्धतीने केला. मग ज्याने रायगड 14 वर्षामध्ये बांधला त्यांचं नाव पाहिलं तर सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुलकर. 400 वर्षापूर्वी आपल्या राजांचे ते आर्किटेक्ट होते. कारण 56 मध्ये हा डोंगर जिंकला गेला, त्यांच्या ताब्यामध्ये दिला. देताना पैसा दिला गड बांधायला. आपले राजे निघून गेले इथून. पण रायगड बांधत्यावेळी आर्किटेक्टला पैसा कमी पडला. त्याने परत नाही मागितला. जेवढं स्वतःचं होतं सर्व विकून 14 वर्षामध्ये रायगड त्याने उभा केला. म्हणून त्यांचं नाव त्या काली या गडावरती एका पायरीवरती कोरलेलं. जिथे आपल्या राजांचं नाव नाही ना तिथे कलाकाराची नावाची पाटी. असं म्हटलं जातं ना की ज्याने ताजमहाल उभा केला त्याचे हात कापले गेलेत. पण ज्याने रायगड किल्ला 14 वर्षामध्ये बांधला त्याचं नाव आपल्या राजाने एका पायरीवरती कोरून ठेवलं. याचा अर्थ राजांसारखी माणसं होती. अहो पण माणसांसारखा आपला राजा होता. धनासारखं आपल्या राजांचं मन होतं. मनासारखे राजे होते. म्हणून तर हे हिंद विश्वराज्य उभं झालं. म्हणून तर आता आपण म्हणतोय ना की रायगडावर खडे पसरले. या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. आणि हेच आपणा माणिक मोती दुसरी दौलत.